भोंदूबाबा अशोक खरातच्या 11 ठिकाणांवर ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून छापेमारी करण्यात आलेली आहे. काल दिवसभर ही छापेमारी आणि सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं आणि जवळपास दिवसभर अशा पद्धतीचं हे सर्च ऑपरेशन भोंदूबाबा अशोक खरातच्या 11 मालमत्तांवर आणि त्याच्या 11 ठिकाणांवर करण्यात आलं. नाशिकचा हा गोविंदनगर परिसरातला त्याचा तृप्तावाना नावाचा बंगला असेल, त्याचप्रमाणे कॅनडा कॉर्नर परिसरातलं ओकस प्रॉपर्टीज हे त्याचं कार्यालय असेल, ईशान्येश्वर संस्थान असेल किंवा त्याचं मिरगावमधलं फार्म हाऊस असेल, या सगळ्या ठिकाणांवर ईडीच्या माध्यमातून छापेमारी करण्यात आली, सर्च ऑपरेशन करण्यात आलं आणि या सर्च ऑपरेशनमध्ये ईडीच्या हाती मोठं घबाड लागल्याची देखील सूत्रांची माहिती आहे. भोंदूबाबा अशोक खरातचे जवळपास 10 कोटींचे प्रॉपर्टीजचे कागदपत्र जे आहेत ते या ठिकाणी ईडीच्या हाती लागल्याची देखील माहिती आता समोर येते आहे. यासोबतच या बंगल्याच्या इथे असलेलं त्याचं जे घर आहे, त्याचा जो बंगला आहे, त्याच्या पार्किंगमध्ये लावण्यात आलेली एक मर्सिडीज गाडी देखील या ठिकाणी ईडीच्या माध्यमातून सील करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त त्याचे सगळे खाते जे आहेत, बँक खाते, ते देखील ईडीकडनं आता गोठवायला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात झालेला आहे, मनी लॉन्ड्रिंग मोठ्या प्रमाणात झालेला आहे, अशा पद्धतीचा संशय जो आहे तो व्यक्त केला जातो आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर ईडीच्या माध्यमातून आता तपास सुरू आहे आणि सोबत या सगळ्या प्रकरणामध्ये आता कारवाईला देखील सुरुवात करण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.